हळद, थोडी जिरेपूड आणि धणेपूड, मोहरी टाकली आहे याच्यामध्ये आणि जिरे, त्याचबरोबर कढीपत्ता टाकतोय आणि आपण आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट याच्यात टाकलेली आहे। 1 चमचा बेसन टाकतो याच्यामध्ये, थोडंसं याच्यात तिखट जाणार आहे आणि आता याच्यात जाणार आहे गॅसच्या बाजूला आपण घेतलेलं भांडं आणि याच्यामध्ये टाकतोय दही आणि थोडं पाणी। हे टाकल्यानंतर आता त्याला आपल्याला मंद आचेवर ठेवायचं गॅसवर। याच्यात टाकतोय मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकतोय आणि याच्यात जाणार आहे कसुरी मेथी। याच्यामुळे त्या रस्स्याला एकदम खूप छान चव येते। बरं, हा रस्सा आहे त्याच्यामुळे त्याला ग्रेव्ही सारखा नसणार आहे, ते एकदम घट्ट नसणार आहे, याला रस्स्यासारखंच आपल्याला ठेवायचं आहे। त्याला उकळी आल्यानंतर आता हे भाताची मुठी आहे त्याच्यात सोडतोय। आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे, याच्यावर झाकण ठेवणार आहे। याच्यावर झाकण ठेवून एक 5-10 मिनटं याला उकळणार आहे आणि थोडंसं किंचितचं त्याला म्हणजे एकदम पातळ नसेल, त्याला थोडासा असं घट्टपणा पण असणार आहे। एक 5-10 मिनटं त्याला शिजल्यानंतर थोडंसं जे आहे ना बाष्प त्याच्यातलं जाईल, स्टीम ती बाहेर जाईल, त्याच्यानंतर त्याला किंचितचा घट्टपणा त्याला येईल। याला मी 10 मिनटं शिजवून घेतो, नंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतो। आपली ही डिश तयार झाली आहे ऑलमोस्ट, फक्त 10 मिनटं याला वेळ लागणार आहे। मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। रस्सावाला भात मुठिया करण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन, तयार भात, दही, चिरलेला गाजर, कढीपत्ता, चिरलेला कोबी, लिंबू, खाण्याचा सोडा, कसुरी मेथी, साखर, जिरं, धणेपूड, मोहरी, आलं मिरची पेस्ट, जिरेपूड, लाल तिखट, हळद आणि मीठ। कृती: एका भांड्यामध्ये तयार भात घेऊन त्यामध्ये गाजर, कोबी, जिरेपूड, धणेपूड, हळद, लाल तिखट, आलं मिरची पेस्ट, लिंबू, साखर, मीठ, खाण्याचा सोडा, बेसन, कसुरी मेथी आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं। तयार मिश्रणाचे गोळे करून कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत। एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून घ्यावं। एका भांड्यामध्ये दही घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरेपूड आणि धणेपूड घालून नीट मिसळून घ्यावं। गरम तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 चमचा बेसन, लाल तिखट, दह्याचं मिश्रण, पाणी, मीठ, साखर आणि कसुरी मेथी घालून एक उकळी काढावी। उकळी आल्यानंतर त्यामध्ये तयार मुठिया घालून पुन्हा एक उकळी घेऊन डिश सर्व्ह करावी।